जावली तालुक्यातील ओझरे गावचे सरपंच अजित निवृत्ती मर्ढेकर यांच्यावर समाजकंटकांनी भ्याड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेचा सरपंच परिषदेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ओझरे गावात अनेक वर्षांपासून वस्तीकडे जाणारा रस्ता ग्रामपंचायत दप्तरी नोंद असलेला असून त्यावरून वाद निर्माण झाला होता। हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे। न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत ग्रामस्थांची ये-जा अडथळ्याविना सुरू राहावी यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रयत्न केले असून हे प्रयत्न सुरूच आहेत। सरपंच अजित मर्ढेकर हे सातत्याने रस्ता खुला व्हावा यासाठी प्रयत्नशील होते। मात्र या कामाबाबत मनात राग धरून समाजकंटकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। हा हल्ला वैयक्तिक नसून गावच्या सार्वजनिक हिताचा व ग्रामपंचायतीच्या मालमत्तेच्या संरक्षणाशी संबंधित असल्याचे ग्रामस्थांचं म्हणणं आहे। हल्लेखोरांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड मारल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या घटनेच्या निषेधार्थ सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे पश्चिम विभाग उपाध्यक्ष समाधान पोपळे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष बजरंग चौधरी आणि तालुका अध्यक्ष पुंडलिक पार्टे यांनी मेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांना निवेदन दिलं। या निवेदनाद्वारे सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष अजित मर्ढेकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी तालुक्यातील अनेक सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते। हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। करणाऱ्या माणसावर अशा हल्ले होत असतील तर मग ह्या सरपंच लोकांनी काय करायचं? साहेब काय हे सरपंच परिषदेचे आमचे अध्यक्ष आहेत। सरपंच परिषदेचा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे। आमचे सगळे सरपंच आहेत तालुक्यातले 25-30। काय सरपंच आपलं काम करतो तो गावच्या विकासासाठी करतो आणि हा गावचाच विषय आहे। एखादा माणूस अतिक्रमण करतोय किंवा त्याच्या हद्दी जर निश्चित नसताना त्याचा हरवायचा प्रयत्न करतोय आणि त्याला थांबवायचं काम सरपंचानं केलं तर त्याच्यावर असा जो हल्ला आहे, म्हणजे आज रक्त येण्यापर्यंत किंवा 5-7 टाके पडलेत त्याला, अशा गोष्टी व्हायला लागल्या तर सरपंच काम करायला घाबरणार ना। म्हणजे गावचा विकास, गावचा विषयाचाच हा विषय आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे किंवा त्याला कारवाई लगेच तात्काळ झाली पाहिजे। आणि म्हणजे असं जर रेंगळत किंवा हे व्हायला लागलं काम, रेंगळत म्हणजे आत्ताच गुन्हा दाखल होईल किंवा, पण त्याचा काय अर्थ होईल की बाकीच्या गावांमध्ये देखील सरपंचांवर अशा पद्धतीचे हल्ले होऊ शकतात। त्याच्यामुळं कुठंतरी सरपंचांना ती काम करण्याला आपली सुरक्षितता असली पाहिजे प्रशासनाची। ह्याच्यामध्ये सांगतो की इतर गावातल्या सरपंचांच्यावर हल्ला काय होणार नाही। ह्या सरपंचांच्यावर हल्ला झाला कारण यांचे बऱ्याच दिवसापासूनचे वाद आहे जागेच्या रस्त्यावरनं। कोर्ट प्रकरण चालू आहे। यांचे आले ते मागं त्यावेळेला पण सांगितलं होतं यांना नोटीस दिलेली आहेत मागं पण। तसंच त्यांचं कोर्ट प्रकरण चालू आहे। कोर्ट प्रकरण चालू असल्यामुळं पोलिसांना हस्तक्षेप करता येत नव्हता त्यावेळेला। त्यानंतर आता जी काही घटना घडलेली त्यानंतर सरपंच जखमी आले ते सकाळी त्यांना मेडिकल यादी दिलेली, दवाखान्यात गेलेले। दवाखान्यात आल्यानंतर त्यांची तक्रार आम्ही घेत आहे। ते जे काही साधं घटना ज्याप्रमाणे घडलेली आहे त्याप्रमाणे कारवाई करणार, कायदेशीर जी कारवाई करायची आहे आम्हाला जे बंधन आहे कायद्यानं जे कायदेशीर कारवाई करण्याबाबत, त्याप्रमाणे आम्ही कायदेशीर कारवाई करू त्यांच्यावर। आणि आमचा मुद्दा फक्त एकच लक्षात ठेवा की सरपंचानं जिथं हस्तक्षेप केला ही काय गावची प्रॉपर्टी आहे आणि ती काय सरपंचाची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही। आणि गावाच्या प्रॉपर्टीची मालमत्ता जतन करणं हे विद्यमान सरपंचाचं काम आहे आणि म्हणून तो करत होता। आता ह्या जर हद्दी फिक्स आहेत, त्या हद्दी तो म्हणजे झाडं तोडली किंवा त्याच्या हद्दी हलवल्या तर ते परत फिक्स होत नाहीत ना। आणि ते थांबवणं, त्यांनी काय असं स्वतः काय केलेलं नाही। त्यांचा हेतू काय आहे की जी आता आहे त्या परिस्थितीत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत जाग्यावर कोर्टाचा आदेश पाळा आणि जैसे ती परिस्थिती ठेवा, हाच त्यांचा मागणीचा हेतू आहे, दुसरा तर काय नाही। आणि अशा वेळेत मग त्यांनी हल्ला करणं म्हणजे हे अतिशय चुकीचं आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे। तक्रार दिलेली आहे पण काय झालं मेडासिवला तुम्ही रिपोर्ट पाठवलं हे करा मेडिकल तिथं त्यांनी टाके पडलेच्या आता त्यांनी सातारा सिव्हिलला पाठवले। त्याला तक्रार दिली म्हणत नाही, यांनी फक्त माहिती दिली। इथे तक्रार द्यायला आले त्याला त्यांचे ते पहिले उपचार होणं महत्त्वाचं काय केलंय, त्यांना उपचारांना पाठवलेले तो उपचार आता काय केलंय मग मेडा सिव्हिल सातारला पाठवलं सिटी स्कॅन। आता मेजर चक्कर येते उलटे होते, चक्कर येते उलटे होते, त्यामुळे नाही आता तुम्हाला पाठीमागून एवढे सरपंच हल्ले होते त्यातून तुम्ही पण इथं आमच्या जावली तालुक्यात जर सरपंचावर असे हल्ले व्हायला लागले तर कुठला सरपंच म्हणजे असं चांगलं काम करून नवीन विकास काम करायचं बरोबर साहेब, नव्यानं सरपंच होणारा स्वतः सरपंच होता भविष्यात होणार असं थोडंच आहे, काम करायला आणि घाबरणार ना, असं शक्यच होत नाही। सरपंच होणार नाही असं होणारच नाही।
ज्या ठिकाणी कायदेशीर प्रश्न येतो, जिथं कोणावर हल्ला होतो, जिथं फौजदारी प्रकरण होतं, तिथं पोलीस स्टेशन आहे, तिथं गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे असं काही आतापर्यंत चालत आलेले नाही, पण म्हणजे गावचा प्रमुख जो आहे त्याच्यावर हल्ला होणं त्या विषय वेगळं असतात, वैयक्तिक स्वतःच्या प्रॉपर्टीसाठी असतं किंवा वैयक्तिक काही घेणं देणं असतं, अशा गोष्टीसाठी हल्ला झाला तर आम्ही कोणाला नसतो. परंतु हा विषय असा आहे की सार्वजनिक रस्ता आहे आणि त्या रस्त्याला असणारे ही झाडं वगैरे तोडून ती जर हद्द फिक्स करत असतील किंवा त्याच्या खुणा ज्या आहेत त्या बदलत असतील तर मग त्याच्यावर आणि तो थांबवण्यासाठी गेलेल्याला जर हल्ला करत असतील तर चुकीचं आहे ना. बरं, शासनाने कोर्ट प्रकरण चालू आहे त्यांचं त्या हा ना, संदर्भात. म्हणजे- कोर्ट निर्णय घेईल त्यामध्ये काय काय. कोर्ट निर्णय होत पण नाही त्यांच्यावर जे काही हल्ला झालेला आहे त्याच्या संदर्भात आपण गुन्हा दाखल करून फक्त काढतो. फौजदारी चालेल. बाकी आमचं काय नाही. हो. चालेल, सहकारी साहेब सगळ्यांचं राहू द्या. सरपंच कायम तुम्हाला तुमचं पोलीस स्टेशन आणि सगळी प्रशासकीय यंत्रणा तुम्ही बसा का? अजून होते. तुम्ही बसा. सातारा त्यांचं बघून जातात.